बंजारा एकच भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद. बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी. मुंडेंनी शब्द मागे घ्यावा. आंदोलक आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. बीडमधल्या मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं. मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा. हैदराबाद गॅझेटियरच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली. जीआर बेकायदा असून सुनावणीपर्यंत कुणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेमध्ये मागणी. 25 तारखेला पुढील सुनावणी. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक. बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज. अजित पवार आज बीडमध्ये मुक्कामी. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग प्रकल्पाचंही उद्घाटन होणार. युतीची वाट पाहण्याच्या ऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा. पुण्यामध्ये अजित पवारांचा स्वबळाचा नारा. प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसंवाद अभियान राबवण्याचेही अजित पवारांचे आदेश. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला काय करतंय बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातामध्ये राज्य दिलं. त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपण शिकतील ही अपेक्षा. शरद पवारांची फडणवीसांवर टीका. लोकांनी निवृत्त करण्यापेक्षा शरद पवारांनी स्वतः निवृत्ती स्वीकारावी. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं. त्याचं प्रायश्चित्त करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. 7/12 कोरा करण्याची मागणी. शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्ला. शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही. मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढतायत. मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार. ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी पूजा खेडकरचे आई वडील फरार. खेडकरच्या घरी पुणे पोलिसांची 2.5 तास झाडाझडती. ट्रक ड्रायव्हरची सुटका. पूजाच्या मोबाईलसह एक केअरटेकर ताब्यात. पोलिसांची माहिती. बाळासाहेब हयात असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य. वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी. कोर्टाची वनतारा प्रकरणी क्लीन चिट याचिका फेटाळली. बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा. कोर्टाचं मत. सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. सोप्या भाषेमध्ये कायद्याचं विश्लेषण मांडल्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला वेगळी ओळख. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान. ढगफुटी सदृश पावसानं अनेक गावात पाणी शिरलं. हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांचे एअरलिफ्ट. येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर.